समजत नाही तुम्हाला? रेग्युलर कधी कॉलेजला येत नाही, कुठून येता कुठून तुम्ही? तुम्हाला माहित नाही दादानी कॉलेज चालू करण्यासाठी किती मेहनत केलेली आहे. या गावामध्ये हे कॉलेज पहिल्यांदा उभं राहिलं, अख्ख्या रायगड डिस्ट्रिक्ट मधलं पहिलं कॉलेज आहे हे. तुम्हाला एक कल्पनाही नाहीये की हे कॉलेज चालू करण्यासाठी दादानी किती मेहनत घेतली आहे, किती परमिशन घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही मुलांचा विचार नाही तर अख्ख्या रायगड डिस्ट्रिक्टचा त्यांनी विचार केला आणि एका विजनने हे कॉलेज सुरू केलं. पण तुम्हाला ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगते, हे कॉलेज चालू करण्याचा हट्ट ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती अजूनही या कॉलेजची प्रगती होण्यासाठी धडपडते. रोज ती कॉलेजला येते, रोज कॉलेजचा आढावा घेते, रोज प्रयत्न करते. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या कॉलेजचे प्रेसिडेंट आहे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौतम पाटील. नमस्कार, मी नीलम हजारे, ॲडव्होकेट दत्ता पटेल कॉलेज ऑफ लॉची इन्चार्ज प्रिन्सिपल. 2000 साली या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि 2002 साली महाविद्यालयामध्येच 5 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाची स्थापना झाली. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो, हे रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात पहिलं महाविद्यालय आहे. मी महाविद्यालयाची तृतीय प्राचार्य म्हणून आहे. सर्वात आधी अरुण बाकरे सर यांनी कार्यभार सांभाळला, त्याच्यानंतर डॉक्टर रेश्मा पाटील मॅडम यांनी कार्यभार सांभाळला. महाविद्यालयाच्या घोडदौडमध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, त्यांना घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. महाविद्यालयातच नाही तर आंतर महाविद्यालयीन व विद्यापीठ लेवलच्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांचा सहभागही घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रावीण्यही प्राप्त केलं. विद्यापीठामध्ये अजूनही महाविद्यालयाचा आपला दबदबा कायम आहे. दादा नेहमी सांगायचे की महाविद्यालयाची मुख्य गाभा जो असेल तो महाविद्यालयाची लायब्ररी आहे. दादांच्या मार्गदर्शनाने चाललेले आम्ही सगळेजण या लायब्ररीवर अजूनही 1 लाखपेक्षा जास्त रुपये खर्च दरवर्षी करतो. त्याच्यामुळे महाविद्यालयामध्ये आता जवळपास 5000हून अधिक पुस्तकं आहेत. महाविद्यालयाची लायब्ररी इतकी अद्ययावत आहे की आत्ताच्या नवीन उपकरणांसाठी किंवा नवीन सिस्टीमसाठी मुलांना अपडेट करण्यासाठी कम्प्युटरची सोय आहे. त्याच्यामध्ये नवीन सॉफ्टवेअर इन्क्लूड केलेली आहे. महाविद्यालयामध्ये विधी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर रोजेस इन डिसेंबर किंवा बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू यांच्या चरित्रावर आधारलेली ही पुस्तकं आहेत. आपलं महाविद्यालय हे ग्रामीण भागामध्ये येतं आणि या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये उतरावं लागतं. मग याच्यासाठी त्यांची लीगल लँग्वेजवर कमांड असणं हे फार आवश्यक आहे. हा हेतू लक्षात घेऊनच महाविद्यालयामध्ये लीगल लँग्वेजसाठी वेगवेगळे कोर्सेस चालू केले जातात. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळामध्ये दादांचं मार्गदर्शन होतंच. त्याच्यानंतर संजयभाई, अजितभाई यांच्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयाची घोडदौड सुरू झाली. पण महाविद्यालयाच्या घोडदौडीच्या विकासाला हा जो काही मुख्य वेग आला तो 2023 नंतर ॲडव्होकेट गौतम पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर. 2023 मध्ये महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले
आणि महाविद्यालयाला B ग्रेडनी नामांकित करण्यात आले. 2024मध्ये एलिट एज्युकेशन ह्या बँगलोरच्या संस्थेने महाविद्यालयाला आउटस्टँडिंग अँड ट्रस्टेड कॉलेज ऑफ लॉ ऑफ द इयर 2024 आणि एक्सलन्स इन एज्युकेशनल स्टँडर्ड्स ॲडॉप्टिंग अँड इम्प्लिमेंटेशन अशा 2 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2024मध्ये महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन मुटकोटची स्थापना केली. मुटकोट कॉम्पिटिशन महाविद्यालयामध्ये भरवल्या आणि नॅशनल लेवलच्या मुटकोट कॉम्पिटिशन सुद्धा महाविद्यालयामध्ये भरवल्या. महाविद्यालयाच्या विजयी घोडदौडमध्ये मॅनेजमेंटचा सहभाग तर आहेच, पण विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणारे आमचे उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग यांचंही मार्गदर्शन मोलाचं आहे. विद्यार्थ्यांकडून काम करून घेणं, त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला प्रवृत्त करणं हा तर भाग आहेच. आणि शिक्षकेतर कर्मचारी जे महाविद्यालयाच्या छोट्या छोट्या गोष्टी, रोज येणारे सर्क्युलर्स यांना अपडेट करणं, ह्या सगळ्यांमध्ये महाविद्यालयाचा विकास हा घडत आहे. महाविद्यालयाच्या विकासाची घोडदौड ही अशीच वेगाने चालू राहू दे याच्यासाठी महाविद्यालयाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. रायगडमध्ये, विशेषतः अलिबागमध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी आणि कोकणवासियांसाठी विधी महाविद्यालय असावं अशी दादांची फार मोठी इच्छा होती. दादांनी स्वतः हे विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 वर्ष पाठपुरावा केला आणि दादांच्या स्वभावाप्रमाणे दादांना काही या महाविद्यालयाला स्वतःचं नाव द्यायचं नव्हतं. एखाद्या दात्याचं आपण नाव देऊ असं त्यांनी जेव्हा सर्वांना सांगितलं तेव्हा मी असेल, ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर असतील आणि सर्वच हितचिंतकांनी जवळजवळ दादांवर दबाव आणला की दादा तुमच्यापेक्षा समर्पक नाव या कॉलेजला असू शकत नाही, कारण दादांनी 50 वर्ष या वकिली क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अखेर दादांना आमचं ऐकावं लागलं आणि या महाविद्यालयाला ॲडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ हे नाव देण्यात आलं. 25 वर्षाचा कालावधी निघून गेला. अनेक वकील, अनेक विधिज्ञ, अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे विधिज्ञ या कॉलेजने घडवले. ॲडव्होकेट गौतम पाटलांकडे या कॉलेजचा जेव्हा कारभार आला त्यांच्या सहभागातून, त्यांच्या विचारांतून आज कॉलेजची जी काही वाटचाल होत आहे ती अभिमानास्पद आहे. मी या निमित्ताने ॲडव्होकेट गौतम पाटील आणि सर्व सहकार्यांना देखील शुभेच्छा द्यायला मागते की उत्तम प्रकारे ॲडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयाची कामगिरी ते बजावत आहेत. अशीच उत्तुंग भरारी त्यांनी भविष्यात घ्यावी या मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. मुळात मान्य ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेबांनी एक दीर्घकाळ वकिली केली आणि बहुजन समाजातले वकील म्हणून त्यांची जी जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्धी होती किंवा महाराष्ट्रभर, आणि विशेषतः विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी जे केलेलं काम होतं, या सगळ्यातून मला असं वाटतं की दादांना अलिबागसारख्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी विधी महाविद्यालय असावं, लॉ कॉलेज असावं, ही त्यांच्या मनोमन एक त्यांची इच्छा होती. आणि ती अगदी त्यांच्या म्हणजे वकिलीची त्यांच्या साधारणतः 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर का होईना, परंतु त्यांनी स्वतःच्या संस्थेमार्फत लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी एक प्रयत्न केला आणि ती त्यांची इच्छा जी होती ती शेवटी त्यांनी यशस्वी करून दाखवली. अर्थात कुठलीही संस्था नव्याने उभी करताना किंवा कुठल्याही महाविद्यालयाची नव्याने उभारणी करत असताना शासकीय पातळीवरती ज्या काही त्याच्या जी कार्यवाही असेल किंवा विद्यापीठाची मान्यता आहे, लॉ कॉलेज सुरू करताना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया बार काउन्सिलची परवानगी आहे, यासाठी जे काही धडपड करावी लागली ती सगळी करून अखेरपर्यंत त्यांनी या सगळ्या परवानग्या मिळवून आपलं लॉ कॉलेजची सुरुवात ही अत्यंत यशस्वीपणे केली. आणि आज 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्याचं फळ काय आहे हे आपण बघतो आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर. आज अलिबाग येथील दत्ता पाटील लॉ कॉलेजला 25 वर्षे पूर्ण झाली. अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट. या ठिकाणी दादांनी हे कॉलेज चालू करताना सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचं द्वार किंवा वकिलीचं द्वार उघडं व्हावं
हा हेतू मनात आणला. तत्पूर्वी आपल्याकडे कुठेही लॉ कॉलेज नव्हतं. 25 वर्ष झाली अनेक वकील, अनेक लॉ ऑफिसर, अनेक न्यायाधीश या कॉलेजमुळे निर्माण होऊ शकले. आपण जर पाहायला गेलं तर दादांचा जो विचार होता तो पूर्वीपासून असाच होता की सर्वसामान्यांना शिक्षण मिळावं. तोच विचार त्यांच्या वडिलांचा देखील होता, नारायण नागू पाटील. आज जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण आपला समाज या ठिकाणी रायगडचा कोण आगरी, कोळी, माळी, मुस्लिम, दलित असे हे सगळे समाज होते. सर्वजण आर्थिकदृष्ट्या पिछाडलेले होते. कोणीही या ठिकाणी मोठा नव्हता. परंतु नारायण नागू पाटील यांनी या ठिकाणी शिक्षणाचं द्वार खुलं केलं. मुलांना जबरदस्तीने सुद्धा शाळेत प्रसंगी जायला लावलं किंवा एबीसीत सर्वांना शिक्षण उपलब्ध होईल हे प्रयत्न केले. त्यामुळे अनेक जण सुशिक्षित झाले, त्याचप्रमाणे नोकरीस लागले, सर्वांचं कल्याण झालं. आज तोच वारसा त्यापुढे त्यानंतर दादांनी कायम केला. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस नारायण नागू पाटलांनी म्हणजे त्यांच्या बाबांनी दादांना जेव्हा वकील केलं तेव्हा काही ती परिस्थिती नसणार आहे, परंतु त्यांना वाटलं की आपला मुलगा वकील व्हावा. तीच धारणा दादांची आपल्या समाजाविषयी होती आणि त्यामुळेच आज आपण सर्व मंडळी, बरीच मंडळी आज गेले 25 वर्ष ही दादांनी उपलब्ध केलेली सेवा आपण उपयोगात आणतो किंवा उपभोग घेतो तिचा, आणि त्यामुळे अनेक वकील निर्माण होऊ शकले. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की दादांसारखे वकिली करणं ही काही साधी गोष्ट नाही. दादा म्हणजे वाघ होते. त्यांचं काम, त्यांच्या पक्षकाराचं काम जे त्यांच्याकडे गेलं त्यांनी कायम नीट केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते करताना त्यांनी कोणाची भीड नाही राखली. ते बिंदास काम करायचे किंवा छातीडोक काम करायचे, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आजही माझी आपल्या सर्वांना एकच या माध्यमातून विनंती राहील किंवा त्या या लॉ कॉलेजमधला जे विद्यार्थी वकील म्हणून निर्माण होऊन गेलेले आहेत त्यांनी आयुष्यात हाजी करून वकिली करू नये, तर छातीडोकपणे वकिली करावी आणि आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून द्यावा अशी वकिली आपल्याला अपेक्षित आहे. मी गौतम पाटलांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. सर्व चांगलंच आहे, आपलं कॉलेज चांगलंच आहे, परंतु अजून मला सुविधा उपलब्ध होतील आणि आपल्या इथनं चांगले विद्यार्थी घडतील, कायद्याचं त्यांना ज्ञान मिळेल. त्याचप्रमाणे आताच्या घडीला कायदा हा तसाच नाही राहिला, फक्त पूर्वीच्या एवढा. आता सगळं सायकलपासून अनेक फॅकल्टीज यामध्ये निर्माण झाल्या आहेत. त्या सगळ्या फॅकल्टी इथे उपलब्ध व्हाव्यात आणि मुलांना ज्ञान मिळावं अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माननीय ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी मुंबई येथे जाऊन आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण घेणे सहज व सोपे व्हावे म्हणून हे महाविद्यालय सुरू व्हावे हे माननीय ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचे स्वप्न होते. आणि मग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता प्रश्न होता तो म्हणजे प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करण्याचा. महाविद्यालय सुरू करायचे म्हणजे काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते. यापैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आवश्यक तो प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांची नेमणूक. अनुभव वकील ॲडव्होकेट अरुण बाकरे यांची या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली. सुचवायचेच म्हणून ज्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही अशाने अनेक नावे सुचवली, पण ज्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्वप्न प्रत्यक्षात आणलं होतं त्या ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचे नाव या विधी महाविद्यालयास द्यावे असे सर्वांच्याच मनात होते. पण स्वतः ॲडव्होकेट दत्ता पाटील त्यास राजी नव्हते. पण हा खेळा सोडवला तो माननीय माईंनी सर्वांच्या वतीने ॲडव्होकेट दत्ता पाटील यांना हे पटवून दिले आणि त्यावेळी दादांचे असलेले सर्व ज्युनियर यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला आणि त्यानुसार 22 जून 2000 रोजी जनता शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या विचारविनिमयाने व कार्यकारी मंडळाच्या एकमुखाने नव्याने सुरू होत असलेल्या विधी महाविद्यालयाला लोकनेते, विधितज्ञ, माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या ॲडव्होकेट दत्ता पाटील म्हणजेच सर्वांच्या लाडक्या दादांचे नाव विधी महाविद्यालयास दिल्याने अलिबागमधीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेने स्वागत केले. नवीन महाविद्यालय स्वयंपूर्ण असावे, परिपूर्ण असावे या दृष्टीने माननीय संजय भाई व माननीय अजित भाई यांनी या महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत असावी असा संकल्प सोडला आणि त्याची पूर्तता म्हणूनच 25 फेब्रुवारी 2001 रोजी विधी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश माननीय श्री अजित पी शाह यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यावेळी महाविद्यालयाचे उद्घाटन झाले त्याच वर्षी दादांच्या वकिलीला 50 वर्ष पूर्ण झाली होती. ज्या इमारतीत दादांनी वकिलीची सनद घेऊन ज्युनियर वकील म्हणून काम सुरू केले त्याच इमारतीच्या आवारात ॲडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ सुरू झाले आहे. हा एक योगायोग नसून त्यांच्या कार्याची पोचपावती आहे
आणि याचा आम्हाला अभिमान आहे. योगायोग म्हणायचाच तर या विधी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी श्री गौतम पाटील म्हणजेच दादांचे नातू ॲडव्होकेट गौतम प्रमोद पाटील हे आज जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत व आपल्या आजोबांनी सर्व तऱ्हेने दिलेला वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून उद्घाटनापासून ते आज रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने साक्षी होण्याचे भाग्य मला मिळाले आहे, याचा मला अभिमान आहे. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा. नमस्कार. आज हे पाठीमागे जे 4 मजल्याचं वटवृक्ष तुम्हाला दिसतंय हे रोपटं 2 ऑगस्ट 2000 साली याच ठिकाणी लावण्यात आलं होतं. रायगड जिल्ह्यातलं पहिलं लॉ कॉलेज म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या ॲडव्होकेट दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉचं नाव घेतलं जातं. अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांना वकिलीचं शिक्षण त्यांच्या घरापासून जवळ अत्यल्प दरात मिळावं हा उद्देश ठेवून आणि स्वतः ज्या खास्ता खाल्ल्या मुंबईत लॉचं शिक्षण घेत असताना त्या इतर विद्यार्थ्यांना खाव्या लागू नये म्हणून दादांनी या लॉ कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली. इथं जुन्या 4 वर्ग खोल्या होत्या. एका वर्ग खोलीत आमचा वर्ग भरायचा फर्स्ट इयर लॉचा, दुसरा वर्ग खोलीत लायब्ररी होती आणि तिसऱ्या वर्ग खोलीमध्ये ऑफिस होतं. ती 2000ची बॅच माझी पहिली बॅच. माझा रोल नंबरच होता 01. कारण मला वकील करावं अशी दादांची आणि मायांची इच्छा होती आणि मला अलिबाग सोडून बाहेर जायचं नव्हतं. तेव्हा 99 साली जेव्हा मी BComच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा दादांना सांगितलं होतं, हट्ट धरला होता, म्हणाला तरी चालेल की मला जर वकील करायचं असेल तर तुम्ही अलिबागला कॉलेज सुरू करा. आणि त्या एका वाक्यातून हे एवढं मोठं महाविद्यालय उभं राहिलं. त्या महाविद्यालयातनं आजपर्यंत गेल्या 25 वर्षात 700 ते 800 वकील निर्माण झालेले आहेत, जे जिल्हा कोर्टात, तालुका कोर्टात, उच्च न्यायालयात आपली वकिली करतात, आपला व्यवसाय करतात. 2011 साली दादांचं निधन झाल्यानंतर संजय पाटील संस्थेचे कॉलेजचे अध्यक्ष होते. त्या कालखंडीत ही जी बिल्डिंग तुम्ही आता बघताय, जी इमारत आपण पाहतोय, ही उभी राहिली. 2022 साली त्यांनी माझ्यावरची अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यावर इथून पुढे ज्या काही त्याच्यात अजून सुधारणा करता येत होत्या त्या मी केल्या. कॉलेजचं नॅकचं मानांकन झालं. पहिल्या सायकलमध्ये आपण B ग्रेड मिळवली. आपल्या लॉ कॉलेजमध्ये गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आता निवृत्त झालेले आहेत ते सन्माननीय अभय ओक सर हे येऊन गेले. आणि आज देखील याच्या पुढे कॉलेजची उत्तरोत्तर प्रगती कशी होईल, अजून आपल्याला काय सोयी सुविधा इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना देता येतील, याचं मंथन मी आणि आत्ताच्या आपल्या प्राचार्या ॲडव्होकेट नीलम हजारे मॅडम आमचं चालू असतं. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर साक्षी पाटील, कार्यवाह गौरव पाटील यांच्याबरोबर चर्चा करून काय पुढे करायचं याचा प्लॅन ऑफ ॲक्शन बनवून त्याप्रमाणे मी चालत असतो. 25 वर्ष पूर्ण होत आहेत असं मला वाटतच नाही आहे. मला अगदी काल येऊन इथे पहिलं लेक्चर अटेंड केल्यासारखं लख्ख आठवतोय. सर्व झालेले सन्माननीय वकील महोदय ज्या विविध बारमध्ये प्रॅक्टिस करतात, बारचे सभासद आहेत, त्या सगळ्यांच्या आमच्या पाठीमागे असलेल्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो. आणि पुढच्या मानांकनात ब वर्ण अ वर्गाचे लॉ कॉलेज करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
एवढं सर्वांना आश्वासित करतो. थँक्यू.